नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 28 जानेवारी 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदय अधिक जवळ येतात. म्हणूनच समदुःख हे सम आनंदापेक्षा अधिक बलशाली असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातील पंचवडी चौकापासून तर वेलकम पॉइंट पर्यंत अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि याच अवैध वाहतुकीचा वृत्तांत आमच्या सिडूच्या वतीने अनेकदा प्रसारित केलाय. पुनश्च याच पंचवडी चौकापासून तर वेलकम पॉइंट पर्यंत अवैध वाहतुकीचा पुन्हा आता सुरुवात झालेली आहे आणि हाच वृत्तांत आमच्या सिडूने प्रसारित केला असता पोलीस प्रशासन सोबतच वाहतूक पोलीस प्रशासनात खळबळ झालेले आहेत. आपण पाहू शकता हे दाखल झालेले आहेत अमरावती शहरातील पंचवडी चौक. ज्या पंचवडी चौकाकडून एकीकडे मार्ग जाणारा नागपूर मोर्शीकडे जाणारा मार्ग आहे, तर याच मार्गावर अनेक वर्षापासून अवैध वाहतूक केल्या जात आहे. याच परिसरामधनं चारचाकी वाहन असेल, खाजगी ट्रॅव्हल्स असेल, या चौकामध्ये पार्किंग बिनधास्त उभे करून जाणाऱ्या गावांच्या नारा दिला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहून नेले जात आहे. खरोखरच परमिशन आहेत का? प्रवासी बसून नेण्याची सुद्धा परवानगी आहेत का? हा सुद्धा प्रश्न एक गंभीरच निर्माण झालेला आहे. सिटी न्यूजने अमरावती शहरातील अवैध वाहतुकीचा प्रश्न निकाली लावण्याकरिता आणि पोलीस प्रशासनासह वाहतूक पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करण्याच्या अपेक्षित असताना मात्र थातूर मातूर कारवाई केल्याचे याआधी सुद्धा दिसून आले आणि हाच वृत्तांत प्रसारित झाल्यानंतर वाहतूक पोलीस निरीक्षक पश्चिम विभागाच्या ज्योती विल्लेकर या सुद्धा आपल्या पोलीस ताफ्यासह वाहतूक पोलीस ताफ्यासह गेल्या 2 ते 3 दिवसापासून या चौकापासून तर वेलकम पर्यंत ताफा देऊन आहेत. थेट या चौकामध्ये दाखल झाला. आपण पाहू शकता पंचवडी चौक म्हणजे अतिशय वर्दळीचा भाग, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि बसेस मध्ये सुद्धा आणि वाहनामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी जात असतात. दुसरीकडे पाहिलं असता एकीकडे पादचाऱ्यांकरिता फुटपाथ आपण पाहत आहात. थेट फुटपाथचा संपूर्ण हा मार्ग सुद्धा अतिक्रमण झालेला आहे. लगेच साहित्य सुद्धा याच फुटपाथवर ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे जेणेकरून अतिक्रमण विभागात सुद्धा याच फुटपाथवर दुर्लक्ष झाल्याचं थेट आपण म्हणण्यास वावगं ठरणार नाही. अतिशय वर्दळीचा चौक समजला जाणारा हा पंचवडी चौक पाहू शकताय की या पंचवडी चौकामध्ये सुद्धा बाहेर गावाला जाणारे नागरिक व विद्यार्थी कुठे उभे राहणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कारण की फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे. फुटपाथवर लगेच साहित्य सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. अनेक दुकानदारांनी आपले संपूर्ण साहित्य थेट फुटपाथवर लावण्यात आलेले आहेत. यावर अतिक्रमण विभाग अद्यापर्यंत झोपेच्या अवस्थेत आहेत का हा सुद्धा आता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सिटी न्यूज आता पुन्हा याच चौकामधील अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत असे दृश्य आमच्या कॅमेरामध्ये कैद होत आहेत. एकीकडे वाहतूक पोलीस, संबंधित गाडगेनगर पोलीस सोबतच आता अतिक्रमण विभाग सुद्धा या प्रश्नाला घेरण्यात येत आहेत, कारण की अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. सिटी न्यूजची चमू या ठिकाणी पोहोचणार म्हणून ज्योती विल्लेकर ज्या वाहतूक पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासह वाहतूक पोलीस उपनिरीक्षक
आणि वाहतूक पोलीस कर्मचारी सकाळपासून दाखल आहेत. आपण पाहू शकता एकीकडे 100 मीटर अंतरावर कोणतेही खाजगी वाहन उभे केले जाणार नाही. थेट वाहतूक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत. तरी मात्र सुद्धा खाजगी वाहने या पंचवटी चौकात उभे आहेत, पार्किंग आहेत. कोणाची भीती नाहीत, कोणाची सेटिंग आहेत, हा सुद्धा आपण प्रश्न आता निर्माण होत आहेत. कारण की एकीकडे नियम काढल्यानंतर नियमाचाच पायमल्ली होत असल्याची थेट दृश्य आपण पाहू शकताय. पंचवटी चौकापासून तर बाहेर गावी जाणारे नागरिक, वृद्ध नागरिक असेल, विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. जाणून घेऊया आता या परिसरामध्ये खाजगी वाहने उभे नाहीत आणि त्यांना कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. काका नाव काय आपलं? माझं नाव साहेबराव यावलकर, गाव काटपूर. अच्छा, दररोज आपण ये जा करत असतो? नाही बहुत दवाखान्यामध्ये आलो पंजाबराव हॉस्पिटल मध्ये. काय सांगाल इथे आपण उभा आहात? कशासाठी? बाहेर गावाला ह्या ट्रॉफिक बद्दल काय? ट्रॉफिक बद्दल हेच म्हणायचं आहे का इथचं ट्रॉफिक घटलं पाहिजे, गाड्या उभ्या राहता आल्या पाहिजे, पॅसेंजरले सुरळीत बसता आलं पाहिजे, कारण ऍक्सिडेंट होण्याची भीती जास्त असते. असं आहे. बाहेर मागे तुमच्या फुटपाथ आहे. फुटपाथवर सर्व हे सामान ठेवलेलं आहे. तुम्ही रस्त्यावर आहेत, कदाचित रस्त्यावर गाड्या हो आणि सायकली वगैरे ठेवले आहे. आता असा आहे, तो धंद्याचा प्रश्न आहे द्यायचा. आता धंदेवाले ठेवतील, पण त्यांनी जराशी गर्दी नाही होऊ द्यायला पाहिजे इथं धंदेवाल्यांनी. आता कोणी येईल फटकन धरला का चल निकल इकडे, सामान ठेवलं घेतलं चल, असं झालं पाहिजे. आता ते पोटाचा प्रश्न आहे ना, ते कुठं जाते, रोड मोठा आहे. सध्या इथे खाजगी वाहने किंवा अशी वाहने लागत नाही आता सध्या, तर काय वाटतं? नाही, इथे म्हणजे गर्दी पुष्कळ होते. हा हे स्टँड आहे ना, हे तर हे खूप गर्दीचं स्टँड आहे आणि इथे गर्दी खूप असते. त्याच्यामुळं गाड्या थांबणं किंवा लोड गाड्या थांबणं किंवा हे हटवलं पाहिजे इथून सगळेच वाहनं. आणि बसा उठासाठी इथं काहीच नाही आहे पब्लिकसाठी, जाणार येणारसाठी, म्हणून ते सोय झाली पाहिजे आणि याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तुझं नाव काय सांग? माझं नाव हर्षल मानेकर. कॉलेजमध्ये आहे का तू? मी कॉलेज BCA फर्स्ट इयर स्टुडंट आहे मी. अच्छा, कोणत्या गावाला असतो? मी आकातवाडा नेरपिंगळाई तालुका मुर्शी जिल्हा अमरावती. काही जर तुला त्रास होते पंचवटी चौकात गावात? हो, खूप सारा त्रास होतोय. आम्ही जमतेम 4 वाजता आमचं कॉलेज सुटते. आम्ही इथं 5-6 वाजेपर्यंत थांबतो. 5-6 वाजेपर्यंत थांबतो तरी आम्हाला बस भेटत नाही. याचा हे कारण आहे का, कारण इथं खूप सारं अतिरोधक काम झालं आहे आणि जे प्रायव्हेट बसेस थांबते, त्या प्रायव्हेट बस थांबल्यामुळं इथं आजूबाजूने सरकारी एसटी थांबत नाही. त्या कारणाने आम्हाला पण त्रास होतो. आणि त्या त्रासाची म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची हे लावली पाहिजे, सोय लावली पाहिजे आमची. आणि आम्हाला इथं बिलकुल म्हणजे बस थांबतच नाही. 5 बसा गेल्या, 6 बसा गेल्या तर एक बस थांबते इथं. खाजगी आता गाड्या थांबत नाही सध्या. काय कसं काय? नाही, खूप अडचण जाते आम्हाला इथे. खाजगी वाहने उभे राहतात? खाजगी वाहने नाही, 10 वाहन गेले त्यापैकी 1 वाहन उभं राहते फक्त. हो, आणि ते प्रायव्हेट बसवाल्यांनी तर म्हणजे आपला अड्डाच समजून घेतला इथं सगळा. हो, इथे नाही ते इथे म्हणजे जिथं पार्किंग नसली तिथं पण पार्किंग मध्ये गाडी लावून देते. ते नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी लावून देते. पोलीस काही म्हणत नाही? पोलीस काही समोर ढकला म्हणते, नंतर मग ऍडजस्ट करून घेते ते पोलीस. हो, मग ऍडजस्ट केल्यानंतर आम्ही काय बोलू शकतो, आम्हाला समोर हाकाल देते. बस समोर गेलेले आहेत आणि प्रवासी पाहत आपण धावपळ करीत आहेत. मोर्शीकडे, नागपूरकडे जाणारा हा मार्ग आणि बस पंचवटी चौकापासून लांब अंतरावर थांबलेले आहे. त्यामुळे गावाला जाण्याकरिता वृद्ध नागरिक असो, विद्यार्थी असो, महिला असो, धावत पळत सुटलेले आहेत. एकीकडे आपण पाहत आहेत यात आमच्या सिटीच्या कॅमेऱ्यामध्ये वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सध्या याआधी कधी दिसले नाही, मात्र आज सकाळपासून या चौकामध्ये आपली ड्युटी बजावित आहेत. मोर्शी ते नागपूर कडून येणाऱ्या आपण वाहने पाहता आणि PDMC रुग्णालय तर पंचवटी चौककडे जाणाऱ्या मार्गावर पाहत होऊ शकता की अनेक खाजगी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मुद्दा आहे खाजगी वाहनांचा. मात्र आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाची 4 चाकी वाहन सुद्धा या चौकात आणि रस्त्याच्या पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर उभे आहेत. आणि नियमाचं पालन कोण करीत आहेत, उल्लंघन कोण करीत आहेत, थेट आमच्या सिटी कॅमेऱ्यामध्ये पाहत आहात. महाराष्ट्र शासनाची 4 चाकी वाहन सुद्धा रस्त्यावर पार्किंग केलेलं आहेत आणि कॅमेरा दिसतात, आमचं सिटीचं कॅमेरा दिसतात. या ठिकाणी त्यांनी चालकाने वाहन काढले. नियमाचं उल्लंघन खाजगी वाहन चालकच करीत नाही तर महाराष्ट्र शासनाचे वाहन चालक करीत आहेत. हे थेट म्हणण्यास आमच्याच कॅमेऱ्यामध्ये बद्ध झालेल्या
दृश्यावर स्पष्ट होत आहेत. देशमुख चौक या चौकापासून पाहत आहात अनेक खासगी वाहने रांगामध्ये लागलेले आहेत. रांगामध्ये लागण्याचं कारण काय? अनेक वाहनामध्ये आता काही वेळानंतर पुन्हा प्रवासी बसून नेण्यात तर येणार नाही ना, हा म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. कारण की कॅमेरा सुरू करताच अनेक वाहन चालक आपली वाहने काढण्यात आता सुरुवात झालेली आहेत. वाहतूक पोलीस प्रशासनाने 100 मीटर अंतरापर्यंत कोणतेच वाहने उभे करण्यात येणार नाही किंवा प्रवासी बसवण्यात येणार नाही असा नियमाचं फलक लावलंय. त्या नियमाचं त्यांनी तंतोतंत पालन तर केलं, मात्र दुसऱ्या दिशेने एक शक्कल लढविल्याचं त्यांचं दिसून येत आहे. एकीकडे 100 मीटर अंतर तर दुसरीकडे पंजाबराव चौकामध्ये सुद्धा वाहन चालकांनी आपले वाहने रांगेमध्ये लावलेले आहेत. एकामागे एक वाहने आता कॅमेरा सुरू होताच त्यांनी पुन्हा बाहेर काढलेले आहेत. पंजाबराव देशमुख रुग्णालय समोरील हे थेट दृश्य पाहू शकताय. अनेक खासगी वाहने रांगेमध्ये लागलेले आहेत. कारण तर काय असेल? याच ठिकाणी या रस्त्यावर रांगा का लावण्यात आलेल्या आहेत हे मात्र आम्ही सांगण्यापेक्षा दर्शकांना आपणच समजू शकता. कोणाला नियमाचं पालन करायचं आहे की नाही करायचं, की बिनधास्त प्रवासी बसवून मोर्शी ते नागपूरच्या दिशेने घेऊन जायचं आहे, परवानगी आहेत का? पेट्रोल पंपवर एसटी थांबलेले आहेत. गर्दी पाहू शकता. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची गर्दी वाढलेली आहे. मोर्शी अमरावती बसस्थानकाकडून निघालेली ही बस आहे. मोर्शी कडे जाणारी बस आणि पंचवडी चौकातील पेट्रोल पंप जवळ थांबलेली आहेत. आणि याच गर्दीमध्ये खासगी वाहनातील एजंटची गर्दी मोठी असते, मात्र एजंटची गर्दी आता दिसेनाशी झालेली आहेत. कारण असेल सिटी न्यूज चॅनलच्या वतीने याआधी सुद्धा प्रसारित केलेले वृत्तांत आणि अवैध वाहतुकीचा प्रश्न आणि यावरच वाहतूक पोलीस प्रशासनाने काढलेला नियम मात्र तरी थातूरमातूर तर नाही ना. कारण की आमच्या सिटी न्यूज मध्ये कॅमेरा बद्ध झालेले अनेक खासगी वाहनांचे शेकडो रांगा यावरून सुद्धा स्पष्ट होत आहेत. खचाखच या ठिकाणी या एसटी मध्ये प्रवासी बसवले जात आहेत. कारण की आता या मार्गावर खासगी वाहने बाहेर काढण्यात आलेल्याचा नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे. त्यामुळे एसटी मध्ये गर्दी झालेली आहेत. 100 मीटर अंतरावर तर खासगी वाहन तर नाही, मात्र नियमाचं तुम्ही पालन करा असा सुद्धा आदेश वाहतूक पोलीस प्रशासनाने काढला आहे. आदेश तर काढला, मात्र आदेशाची पायमल्ली होत असल्याचे थेट दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर या सुद्धा तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक सह पोलीस कर्मचारी याआधी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र वाहतूक पोलीस कर्मचारी येथून निघून गेले पुन्हा तोच प्रकार अवैध वाहतुकीचा पुन्हा भडीमार सुरू होतो. अनेक खासगी वाहनामध्ये याच पंचवडी चौकापासनं तर पीडीएमसी हॉस्पिटल समोरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून अनेक प्रवाशांना बसवले जात आहेत. कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत आहात वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बस चालकाला बस समोर सांगण्यात येत आहेत. या मार्गावर जाणारे अनेक प्रवासी असल्यामुळे बसमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्याच्या मागोमाग खासगी बस सुद्धा दाखल झालेल्या आहेत. खासगी बस या ठिकाणी थांबा न दिल्याने आता एसटी मध्ये गर्दी वाढत आहे. खासगी बस इथून तर रिकामी जात आहेत, मात्र समोर सांगता येत नाही
सिटी न्यूजच्या वृत्तांताचा इम्पॅक्ट आता वाहतूक पोलीस प्रशासनासह राज्य परिवहन महामंडळाच्या विभागावर सुद्धा झाला आहे. पाहू शकता आपण इकडे सिटी न्यूजने अवैध वाहतुकीचा वृत्तांत बेधडक प्रसारित केला होता आणि त्याची दखल वाहतूक पोलीस प्रशासनाने घेतली. ती घेतली असेल, परमनंट घेतली असेल, कायम घेतली असेल की थातूर मातूर घेतली असेल हे मात्र आम्ही सांगू शकत नाही. तरी मात्र राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा याच वृत्तांताची दखल घेतलेली आहे आणि पंचवीस चौकापर्यंत त्या चौकात एसटी न थांबता थोडी काही अंतरावर थांबण्यात येत आहेत. मात्र सिटीच्या इम्पॅक्टमुळे खाजगी वाहने या चौकात थांबत नाहीत. त्यामुळेच एसटी बसमध्ये आता प्रवाशांची संख्या मोठी वाढलेली आहे. खचाखच एसटी बस प्रवासी बसून नेले जात आहेत. पंचवटी चौकात खाजगी बस आता खाजगी बस असेल, खाजगी वाहने असेल थांबत नाही. त्यामुळे त्याचाच परिणाम एसटीवर झालेला आहे. कारण की एसटी बसेसमध्ये अनेक प्रवासी आता बसहून प्रवास करीत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या 4 बसेस आपण पाहत आहात. नागपूर किंवा मोर्शीच्या दिशेने अमरावतीकडे आलेले आहेत. पार्किंग झालेले आहेत जेणेकरून प्रवासी खाली उतरेल. मात्र ऑटो चालकांची मोठी संख्या वाढली आहे. ऑटो सुद्धा पार्किंग मध्ये न लावता रस्त्याच्या बाजूला उभं आहे बिनधास्त, न कोणाची भीती नाही. आणि फुटपाथ वर मात्र अतिक्रमण झालेलं आहे. दुतर्फा रस्त्यावर अतिक्रमण विभाग तितकाच दोषी आहेत. सिग्नल पर्यंत सुद्धा आपण पाहू शकता. पंचवटी चौकातील थेट दृश्य सिग्नल चौकातील फुटपाथवर अनेकांनी केलेले अतिक्रमण विभागाला जाग का आली नाही आणि या परिसरामध्ये अतिक्रमण धडक कारवाई का करण्यात आली नाही हा सुद्धा एक प्रश्न. सिडनीच्या या वृत्तांतामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दोषी कोणकोणता विभाग आहेत हे सुद्धा स्पष्ट होत आहेत. अतिक्रमण विभाग अद्यापर्यंत धडक कारवाई केली नाहीत. वाहतूक प्रशासन, पोलीस प्रशासन सिडनीच्या वृत्तांतामुळे जागी झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव जुनी वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनीही सहभाग घेतला असून त्यांच्या आरोपानुसार प्रशासनाने वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही तोडगा न काढल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव जुनी वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे आणि या मुद्द्यावर प्रशासनाला वेळोवेळी तक्रार असूनही समाधानकारक तोडगा न काढल्यामुळे ग्रामस्थांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. स्मशानभूमीच्या जागेसाठी शेकडो ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या आंदोलनात भाग घेतलाय. महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत स्मशानभूमीसाठी योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील. प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही. प्रशासनाकडे जाऊ एका ऑफिसमध्ये आम्ही 6-6, 7-7 वेळा गेलेलो आहोत. कागदपत्र क्लिअर आहे आणि जे सत्य आहे त्या सत्याला ते प्रशासकीय लोक वेगळा रस्ता दाखवत आहे. होऊ शकते त्यांच्यावर काही दबाव तंत्र असेल. आता त्याची नोकरी आहे, त्या हिशोबाने ते मागणी आमची एकच आहे का मोजणी सीटप्रमाणे जे काय आमची जागा निघत असेल ती जागा प्रशासनानं काढून द्यावी आणि आम्हाला आमचं क्षेत्रफळ निदर्शनात आणून द्यावं. आणि पुढची जे प्रक्रिया आहे स्मशानभूमी बांधकाम, जसं शेड आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सौंदर्यीकरण आहे, बसण्यासाठी लोकांना हॉल पाहिजे आणि बाकीच्या रात्रीची सौर ऊर्जेची प्रक्रिया आहे. ह्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात याव्या. आणि इथं जे लोक आता मयतला आलेले आहे त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे, अशी व्यवस्था करून देण्यात यावी. अंतिम जाणाऱ्या माणसाची व्यवस्था काय करायची असते हेच असते, 4-5 गोष्टी. दुसरं त्याला पाहिजेच काय. आणि त्याचे नातेवाईक आणि इथं आलेला प्रत्येक माणूस प्रत्येक गावाला हे बोंब घेऊन जाते ना. रहाटगाव पैसेवाला आहे, रहाटगाव खूप मोठं गाव आहे, पण त्यांच्याकडे स्मशानभूमीच नाही. हो, कसं गाव आहे, दलिंदर गाव आहे असे आम्हाला पाहुणे म्हणते, येणारे माणसं म्हणते, माझा युवाही म्हणते, माझा जवळही म्हणते तुमचं गाव लय सुधारलं, पण बसायला जागा नाही राहू मसानात. आमच्या गावाला येऊन पहा, खेळं गाव आहे, कसं गाव आहे, हे आम्हाला उदाहरणं देते. आमची बेइज्जती करतात ते लोक. आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका आहे की
की जोपर्यंत आम्हाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन प्रशासनासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं अशी स्थिती आहे. हनुमानगडीच्या समोरील रत्नापूर रोडवरील स्वर्णीय नगरीत अध्यात्माच्या एका नव्या पर्वाचा आरंभ झालाय. प्रजापिता ब्रह्मकुमारीस ईश्वरी विद्यापीठाच्या तपस्याधाम रिट्रीट सेंटरच्या भूमिपूजनाने हे स्थान भविष्यात ध्यान, साधना आणि आत्मिक उन्नतीसाठी आदर्श केंद्र ठरणार आहे. चला जाणून घेऊया या खास सोहळ्याचा तपशील. रत्नापूर रोडवर स्वर्णीय नगरीच्या बाजूला प्रजापिता ब्रह्मकुमारीस ईश्वरीय विद्यापीठाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य तपस्या धाम रिट्रीट सेंटरचे भूमिपूजन सोहळा 27 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय वक्त्या माउंट आबू येथील राजयोगिनी उषा दिदीजी यांच्या प्रमुख हस्ते शुभारंभ करण्यात आला. 2.5 एकरांवर वसणाऱ्या या केंद्रात साधकांना माउंट आबूच्या धर्तीवर आध्यात्मिक साधनेसाठी आधुनिक आणि शांत निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला सीता दिदी, हरीश अडवाणी, समाजसेवक चंद्रकांत जाजोदिया यांच्यासह डॉक्टर अमित नाकले, डॉक्टर गणेश खारकर, BK राजेश बोंडे, BK दिलीप राजपूत, BK प्रवीण मलवार आणि BK निलेश ठाकरे यांसारख्या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. साधनेसाठी आदर्श ठरेल असे हे केंद्र नजीकच्या काळात आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. आज अमरावती में विशेष कार्यक्रम के हेतु यहाँ पर पहुँचना हुआ. हनुमानगढ़ी में ये बहुत सुंदर स्थान है जहाँ पर ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के आश्रम के एक बहुत सुंदर स्थान बनने जा रहा है ओम शांति रिट्रीट का. और यहाँ पर अनेक ऐसे आध्यात्मिक कार्यक्रम होते रहेंगे जहाँ पर भाई बहनें आकर के मन की शांति का, सुकून का अनुभव करेंगे. बाकी आज शाम को और कल विशेष कार्यक्रम है जिसके विषय में हमारी बहन जी स्पष्ट बताएंगे. क्या है कार्यक्रम और कहाँ है? पार्क का कार्यक्रम. ओम शांति. सभी अमरावती निवासी भाई बहनों को हार्दिक निमंत्रण. प्राइम पार्क में दोपहर को 4:30 से लेकर 6 बजे तक हमारे दीदी जी का विशेष यहाँ के सभी ब्राह्मण बच्चों के लिए क्लास है. और इस क्लास का विषय है ब्राह्मण जीवन में सफलता का आधार. और 7 बजे पब्लिक कार्यक्रम होगा और उस पब्लिक कार्यक्रम का विशेष विषय है खुशी का पासवान. तो हमारे दीदी जी के द्वारा ये दोनों ही बहुत सुंदर विषय है जिसके द्वारा सबको मार्गदर्शन करेंगे. आध्यात्मिक शांततेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या या तपस्या धामाच्या निर्मितीसाठी अनेकांचा खारीचा वाटा आहे. भविष्यात हे केंद्र आध्यात्मिक जागरूकता आणि साधकांच्या आत्मिक प्रगतीसाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे 3 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा संत गुलाबबाबा आश्रम टाकरखेडा मोरे येथे होणार आहे, ज्यात विविध वयोगटातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. योगाच्या प्राचीन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत 8 वर्ष वयापासून 100 वर्षापर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. 6 गटांमध्ये स्पर्धा होईल, ज्यात प्रत्येक स्पर्धकाला बंधनकारक 2 आसनं आणि ऐच्छिक 3 आसनं करणे आवश्यक आहे. प्रत्येक आसनासाठी 20 सेकंद लागणार आहेत. विजेत्यांना मेडल्स, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येईल. साथीच्या सर्व विद्यार्थ्यांना महिला, पुरुष, बोक साधक, वयोवृद्ध आणि क्रीडाप्रेमी यांना सहभागी होण्याची संधी आहे. ज्या शाळांनी जास्त विद्यार्थी सहभागी केलेत त्यांना विशेष बक्षिसे दिले जाईल. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, 3 फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र आणि आरोग्य प्रमाणपत्र. या स्पर्धेची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर नंदकिशोर पाटील, मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज आणि मानवसेवा विकास फाउंडेशन या संस्थेकडून आम्ही आलेलो आहोत. मानवसेवा विकास फाउंडेशन या संस्थेतर्फे
ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचं नाव आहे राज्यस्तरीय योगासन खुली स्पर्धा. ही पहिल्यांदा आपण आयोजित करतोय आणि ही अंजनगाव सुरजीच्या टाकरखेडा आश्रम म्हणजे गुलाबबाबा आश्रम टाकरखेडा या ठिकाणी आपण ती आयोजित केली आहे. स्पर्धेचं स्वरूप आहे की स्पर्धा 8 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत कोणीही नागरिक, व्यक्ती, विद्यार्थी, संस्था, विविध संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. पूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये एंट्री येत आहेत. मुंबई दिल्लीपासून तर नागपूरपर्यंतच्या सगळ्या एंट्री यामध्ये आहेत. आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित होत आहे. या स्पर्धेला 250 रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे. काही ग्रुप किंवा काही शाळा महाविद्यालय जर सहभागी होत असतील तर त्यांना 150 रुपये फी आहे, म्हणजे 100 रुपये त्यांना कन्सेशन देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 5 मेडल आहेत. प्रत्येक गटाला 6 गट आहेत. 6 गटाला 5 मेडल आहेत. प्रत्येक गटाला 5-5 मेडल आहेत. काही रोख बक्षीस पण आहेत. अशा या स्पर्धेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी संस्थेकडून आशा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जे बक्षिसं आहेत त्यामध्ये रोख पण देत आहोत. आणि 5 दिवसाचा आमचा एक मोठा संमेलन आहे. त्यामध्ये योगा आणि निसर्गोपचाराचं संमेलन आहे जे 30 तारखेपासून सुरू होत आहे, 30 जानेवारीपासून तर 3 फेब्रुवारीपर्यंत असं एक मोठं संमेलन होत आहे. त्या संमेलनामध्ये आपण शेवटच्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीला हे आयोजन केलेलं आहे. हे आयोजन भव्यदिव्य असेल आणि या आयोजनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि योग साधकांनी ज्यांना योग करायचा आहे त्यांनी सहभागी व्हावं अशी आपली आशा पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून सहभागी होत आहेत. प्रेस नोट आणि पत्रकार परिषद प्रत्येक जिल्ह्याला घेण्यात येत आहेत. सर्व होत आहे. आणखी काही प्रश्न? 5000 लोक बसू शकतात एवढा मोठा हॉल आहे. त्यामध्ये 200-400 लोकांचं बसण्याची सगळी व्यवस्था म्हणजे योगा करण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि खूप मोठं भव्य दिव्य मंदिर आहे संत गुलाबबाबा आश्रम. त्या आश्रममध्ये हे आयोजन आहे. या आयोजनाची पत्रिका जी आहे, निमंत्रण पत्रिका, ते आता मी हे माहितीपत्रक आहे. त्यामध्ये हे योगाचे सर्व आसनं आहेत. हे आसनं आपल्याला विद्यार्थ्यांना करायचे आहेत. त्यामध्ये 2 आसनं कंपल्सरी करायचे आहेत आणि यात 6 पैकी 3 आसनं ऑप्शनलमध्ये आहेत. म्हणजे 2 हे आणि हे 3 असे 5 आसनं प्रत्येक विद्यार्थ्याला करायचे आहेत. वयाचे गट आहेत 8 ते 14. त्यानंतर दुसरा गट आहे त्यामध्ये 14 ते 18, 18 ते 28, 28 ते 35, 35 ते 55 आणि 55 ते अबव म्हणजे 55 ते मग खुला गट आहे. 100 वर्षापर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतं. नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, स्पोर्ट म्हणजे योगामध्ये किंवा व्यायामामध्ये आपण वेळ द्यावा, विद्यार्थ्यांनी वेळ द्यावा, हा याच्यामागे उद्देश आहे. जर योगा केला तर करिअर पण होतं, म्हणजे भविष्याचं जे करिअर आहे विद्यार्थ्यांचं ते पण होऊ शकतं, स्पोर्टमॅन पण होऊ शकतं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं राहू शकतं. याच्यात विद्यार्थ्याचे आईबाबा म्हणजे विद्यार्थ्याचे आईवडील सहभागी होऊ शकतात, विद्यार्थ्याचे सर्व नातेवाईक सहभागी होऊ शकतात, सोबतच कोणीही सहभागी होऊ शकते ज्याला सहभागी व्हायचं आहे. आणि योगासन स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व क्रीडाप्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी केले आहे. 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक स्पर्धेत सर्व सहभागींचा उत्साह वाढवण्याचा विचार केला गेला आहे. युवा स्वाभिमान पक्षाने प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी अमरावतीतील इच्छुक भाविकांसाठी बस सेवा सुरू केली आहे. राजकमल चौकात श्री रामलला यांच्या मूर्तींचे पूजन करून या यात्रेचा शुभारंभ आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलाय. प्रयागराज महाकुंभ मेळाव्याच्या गंगा नदीच्या पवित्र पाण्याचा लाभ घेण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाने एक महत्त्वाची सेवा राबविली आहे. अमरावतीतील भाविकांना महाकुंभ मेळाव्याला सहज पोहोचविण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. राजकमल चौकात श्री रामलला यांच्या मूर्तीची पूजा करून आमदार रवी राणांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ झाला. यावेळी बस समोर नारळ फोडून त्याला झेंडा दाखवून आणि होम करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार रवी राणांनी महाकुंभ मेळाव्याचा उद्देश आणि गंगाजलाच्या महत्त्वाबद्दल बोलताना सांगितले की 5 ते 6 टँकर गंगाजल आणून ते गरीब आणि इच्छुक भाविकांपर्यंत घरोघरी वितरित केले जाईल. विशेषतः म्हणजे आर्थिक अडचण असलेल्या भाविकांसाठी ही सेवा दिली जाईल. वतीने मोठ्या प्रमाणात युवासेना पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास 5000 लोकांना प्रयागराजमध्ये कुंभस्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून नेत आहे. आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. आज जवळपास 10 ते 15 बसेस आजसुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज 2-3 दिवस आड अशा बसेस जातील. कुंभस्नान, राम मंदिराचे, राम भगवंताचे दर्शन, हनुमान गडीचे दर्शन आणि त्या ठिकाणाहून जवळपास 5 ते 7 टँकर
आपण कुंभस्नान प्रयागराजवरून मधून आणणार आहे. युवासेना पार्टीच्या वतीने 5 टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही, काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही, काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही, अशा लोकांना घरपोच युवा स्वयं पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या 5-6 दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे, जेणेकरून 150 वर्षानंतर आलेला हा कुंभमेळावा, कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे. 5 ते 6 टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे. त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या. हो, तुम्ही जाणार आहेत का प्रयागराजला? प्रयागराजला माजी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत 7 ते 8 तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील, युवासेना पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील, बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील, या सगळ्यांसोबत 7 ते 8 तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी जाणार. युवा स्वाभिमान पक्षाने 10 बसद्वारे 5,000 भाविकांना प्रयागराजकडे रवाना केलेत आणि आगामी आठवड्यात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा प्रयागराजकडे प्रस्थान करणार असल्याचे सांगितले. जय श्री राम. मैं सूरज मिश्रा, युवा स्वाभिमान शहर अध्यक्ष, शहर युवा अध्यक्ष बटेरा. आज हम महाकुंभ की ओर प्रस्थान करने वाले थे 1 बसों से. आज वो 10 बस में पहुंचा है, जो आज हिंदुत्व में एक खून का उबाल दिख रहा है. ऐसे ही चलते रहेगा तो बहुत जल्द हिंदू राष्ट्र भी घोषित होगा. और जो हमारे धर्म के प्रचार के लिए, हमारे संस्कृति के लिए, जो आज हमारे युवा लोगों का भी मैंने बहुत अच्छा देखा. बुजुर्ग लोग हैं जो 80 साल के, जो 80 साल 75 साल के जो बुजुर्ग हैं, बहुत सारे हमारे साथ में वो भी है. बहुत एक उत्साह उसमें एक अलग दिख रहा. महाकुंभ बोले तो जैसा दिवाली आती है अपने घर की या अपने लड़के की शादी रहती है, जैसा तैयारी करते हैं वैसा वो आज महाकुंभ की एक तैयारी हो रही है. एक जल्लोष दिख रहा है पब्लिक में. 10 गाड़ियाँ हैं, हमारे 450 लोग हैं टोटल. और वहाँ पे विशेष हमने लेडीज़ के लिए व्यवस्था की गई है, बुजुर्गों के लिए. और साथ ही साथ में अगर वहाँ पे हमको अगर 2 व्हीलर अंदर एंट्री मिलती है, हमने 10 2 व्हीलर की वहाँ पे बंदोबस्त किया है. हमारे साथ में डॉक्टर भी है, डॉक्टर की टीम भी है. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पक्षाची प्रयागराज महाकुंभ मेळाव्याच्या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण कार्य चालू आहे. आमदार रवी राणांनी राजकारणावर दिलेल्या प्रतिक्रिया देखील महत्त्वाच्या ठरल्या आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण, मनपा आणि शहरी क्षेत्रांमध्ये 31 जानेवारीपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरू होणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या अभियानात आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी घराघरात जाऊन कुष्ठरुग्णांचा शोध घेतील आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यामुळे कुष्ठरोगाबद्दल असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्याचा उद्देश आहे. नमस्कार, मी डॉक्टर पूनम पांडुरंग मोहोकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती.
आपल्याला आपला अमरावती जिल्हा कुष्ठरोग मुक्त जर करायचा असेल तर सध्या सुवर्ण संधीचा काळ असा की 31 जानेवारी 2025 ते 15 फेब्रुवारी 2025 या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 100% लोकसंख्या आपल्याला कुष्ठरोगाच्या लक्षणासाठी तपासणी करायची आहे. त्याशिवाय शहरी आणि महानगरपालिका अमरावती या कार्यक्षेत्रामध्ये 30% लोकसंख्या जिथे जास्त कुष्ठरुग्ण यापूर्वी आढळलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी बालक कुष्ठरुग्णांचं प्रमाण आहे अशा एरियामध्ये आपण सर्वेक्षण करणार आहोत. या सर्वेक्षणामध्ये जवळपास आपण जिल्ह्यामधली 26 लाख पॉप्युलेशन लोकसंख्या कव्हर करणार आहोत आणि एकूण आपल्या 1765 टीम असणार आहेत. त्या टीममध्ये एक आशा आणि एक पुरुष स्वयंसेवक असे 2 टीम मेंबर्स असतील. प्रत्येक घरोघरी जाऊन घरातल्या प्रत्येकाची 100% शारीरिक तपासणी आणि कुष्ठरोगाच्या लक्षणांसाठी तपासणी केली जाणार आहे. याच्यामधून जे संशयित कुष्ठरुग्ण म्हणून आपण शोधणार त्या सर्वांची शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन निदान निश्चिती करायची आहे. आणि जर यदाकदाचित कुष्ठरोग निश्चित झाला तर MDT म्हणजे बहुविध औषधोपचार 100% खात्रीशीर इलाज सर्वच शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहे. अशा पद्धतीने सर्वांनी लवकरात लवकर कुष्ठरोगाचं निदान करून घ्यायचं आहे. आपल्या घरोघरी येणाऱ्या प्रत्येक शोध पथकास आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि आपला अमरावती जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन करते. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे आणि शारीरिक तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. यापुढे या अभियानामुळे कुष्ठरोगाच्या प्रभावी नियंत्रणास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना सकाळी फळ, दूध सह पोषण आहारासह स्वच्छता मिळणे नियम असतो. मात्र तिवसा येथील शासकीय वसतिगृहात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत असा थेट आरोप करीत प्रहार वतीने जिल्हाधिकारी यांना समस्यांचे फोटो दाखवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेला जबाबदार असलेल्या सहाय्यक आयुक्त गृहपाल विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कारवाई जर केली नाही तर येणाऱ्या 8 दिवसात प्रहार वतीने आंदोलन केले जाणार असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आलाय. यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, जिल्हा प्रमुख वसू महाराज यांनी तिवसा येथील शासकीय वसतिगृहातील कोणकोणत्या समस्या आहे याचा आमच्या सिटी न्यूज कडे पाढाच स्पष्ट केलाय. आता आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना. तिवसा येथील जे समाज कल्याणचं अनुसूचित जाती जमातीचं जे हॉस्टेल आहे, जे विद्यार्थ्यांना राहायचं हॉस्टेल आहे, त्याची व्यवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्या संडासला दरवाजे नाही, बाथरूमला सुद्धा दरवाजे नाही, फॅन बंद आहे. तेथील जे जेवण आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यापासून दूध, अंडी किंवा फळ वाटप जे व्हायला पाहिजे नियमानुसार ते 6 महिन्यापासून केलेलं नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची आम्ही मागणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे तिथे जे पूर्ण बिल्डिंग कधी पडेल याची शाश्वती नाही अशा अवस्थेत ते जीव मुठीत देऊन ते विद्यार्थी राहत आहे. त्या सर्व येणाऱ्या 8 दिवसात जर त्या सर्व व्यवस्था झाल्या नाही आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली नाही, संबंधित अधिकाऱ्यावर वॉर्डरवर कारवाई जर झाली नाही तर आम्ही शहरचे सर्व पदाधिकारी आहे, बंटी भाऊ आहे, अकबरबाई आहे, श्याम भाऊ आहे, उमेश भाऊ आहे, त्यानंतर जितू भाऊ आहे, सर्व जेवढी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या 8 ते 10 दिवसात समाज कल्याण अधिकारी जाधव साहेबांची खुर्ची उचलून आम्ही कलेक्टरच्या दालनात जमा करू. कारण जर न्याय मिळत नसेल संविधानिक मार्गाने तर आम्ही भगतसिंगचा मार्ग अवलंबल्याशिवाय राहू नये. आज जिल्हाधिकारी साहेबांना सामाजिक न्याय विभागातर्फे जे अनुसूचित जाती जमातीचं जे तिवसामधलं वसतिगृह आहे त्या वसतिगृहात काल प्रहार संघटनेतर्फे जर भेट दिली असता तिची जी अवस्था एवढं दुर्दैवी अवस्था आहे. तिथे लाईट आहे, त्यांच्या रूममध्ये लाईट नाही, फॅन नाही, त्यांच्या संडास बाथरूमला दरवाजे नाही, त्यांचे बेड तुटलेले आहे. तिथं घाणीचं पूर्ण साम्राज्य आहे. त्यांना नाश्ता टायमावर नाही आहे, जेवण टायमावर नाही आहे. त्यांना 6 महिन्यापासून दूधही मिळालं नाही, दूध नाही, फलफ्रूट नाही, मेनूनुसार असं कोणतंच जेवण मिळालं नाही आहे. आणि निकृष्ट दर्जाचं असं जेवण त्यांना मिळत आहे. तिचा वार्डन गृहपाल जो आहे तो गैरहजर आहे कंटिन्यू. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे, त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यांच्या जीवितास तिथं कोणती अनुचित घटना घडली त्याला जिम्मेदार कोण, या सर्व संबंधित ज्या तक्रारी आहे आज त्या आम्ही प्रहार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्या दिलेल्या आहे. या सर्वावर संबंधितावर
कारवाई झाली पाहिजे. नाही तर येत्या 10 दिवसात प्रहार संघटना उग्रतेने आंदोलन करण आणि त्या अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. तिवसा येथील शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होत असल्याने प्रहारच्या लक्षात येताच पदाधिकाऱ्यांनी थेट वसतिगृह गाठून तेथील अनेक स्थळांचे फोटो चित्रीकरण करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेत. याबाबत 27 जानेवारीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र 8 दिवसात खरंच कारवाई होणार का की प्रहार स्टाईलने आंदोलन करेल हे आता समोर पाहणे गरजेचे ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील रेटाखेडा येथील काडमी शेलुकार यांच्या शारीरिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे स्थानिक व सामाजिक गटात तीव्र असंतोष आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांची हलगर्जीपणा तसेच अन्य अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. 70 वर्षाच्या काडमी शेलुकर यांना जादूटोणाच्या संशयावरनं नग्न करून अंगावर अंगारीचे चटके देण्यात आले. त्याचबरोबर त्यांचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले गेले. अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच पोलीस अधिकारी दीपक सोनाडेकर खंडणी भाई म्हणून ओळखले जात असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट सोडले गेले आणि त्यावर योग्य कारवाई न केल्याचा आरोप आहे. सचिन गोरले यांच्यावर 7 नोव्हेंबर 2023 रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. परंतु FIR मध्ये हलगर्जीपणा करून आरोपीला मुक्त करण्यात आले. या प्रकरणाचा सीबीआय चौकशीसाठी प्रस्ताव करण्यात येत आहे. तसेच चिखलदरा तालुक्यात बोगस डॉक्टर जयस्वाल यांच्यावर कारवाई होत नसल्याने गरीब आदिवासींची फसवणूक होत आहे. या सर्व प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषणाची मागणी केली जात आहे. मी सचिन गोपाल गोरले, चिखलदरा, अध्यक्ष विद्रोही विचार मंच, मेळघाट योद्धा संस्थापक. माझ्यासोबत आहे प्रवीण बबनराव दुर्वे आणि किसन हेगडे. त्याच्यानंतर वाघमारे साहेब पण आमच्या सोबत आहेत. आम्ही जो ज्वलंत विषय घेतलेला आहे तो महाराष्ट्रभर काळिमा पोचणारा आहे. आदिवासींवर कायम होणारा अत्याचाराचा हा विषय आहे. जसं मणिपूर प्रकरण पूर्ण भारतभर घडलं, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यात पिसल्या गेलेला तो फक्त आदिवासी समाज होता. आता टार्गेट म्हणून तो मेळघाटातील आदिवासी धरण्यात येतोय. त्यासाठी जे काडमी शेलुकार जे आहेत, जे रेटाखेडाचे आहेत, आमच्या चिखलदरा तालुक्यातील आहे. चिखलदरा हे नंदनवन असल्यामुळं ती सर्वात मोठी काळिमा फासणारी घटना आहे. तर या घटनेवर अजून पोलिसांचे कुठल्याही पद्धतीचं काय हे झालेलं नाही. पोलिसांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्यावर चौकशी बसवण्यात आलेली नाही. यासाठी आम्ही हा मोर्चा 22/1/2025 रोजी आम्ही मोर्चा काढलेला होता. मोर्चा काढून सुद्धा अजूनपर्यंत त्याला कुठल्याही पद्धतीचं हे निर्णय आलेला नाही. म्हणून आम्ही 29/1/2025 रोजीपासून आमरण उपोषण तहसील कार्यालय चिखलदरा येथे करत आहोत. तरी सर्वांनी या विषयावर एकत्रित यावं आणि आमचं प्रोत्साहन वाढवावं हीच आम्हाला सर्वांना विनंती. जय हिंद, जय भारत. आंदोलनकर्त्यांनी या सर्व प्रकरणांच्या सीबीआय चौकशीसाठी आणि संबंधित पोलीस अधिकारी दीपक सोनाडेकर यांच्या निलंबनासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर तपासणी व्हावी असे समाजातील विविध घटकांकडून आवाहन करण्यात आले आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्लॉट क्रमांक 38 ब्लॉक डी शिवाजी सोसायटी येथे राहणाऱ्या फिरोज अख्तर अब्दुल सलीम यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यामध्ये एका व्यक्तीला चाकूने गंभीर जखमी करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील आहे. फिर्यादी फिरोज अख्तर अब्दुल सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी त्यांनी एका आरोपीच्या मुलाला हटकले होते. याच कारणावरून 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी सोहेल खान वय 18 वर्ष आणि शमशेर खान वय 55 वर्ष हे दोघेही राहणार हसनबाग नागपूर आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षात बालकाने संगनमत करून फिर्यादीच्या घरासमोर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली आणि फिर्यादीच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी सोहेल खानने त्याच्या जवळील चाकूने फिर्यादीच्या भावावर एजाज अख्तर अब्दुल सलीम वय 37 वर्ष
यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात एजाज यांच्या गळ्यावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। फिर्यादीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 109, 115, 296, 351, 333, 135 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सोहेल खान आणि शमशेर खान यांना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक काईट यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। या घटनेमुळे नंदनवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी नागरिकांना शांत रहण्याचे आवाहन केले आहे। वृंदावन कॉलोनी में रहने वाले आरोपी सोहेल खान और शमशेर शेख और एक अल्पवयीन उनके फैमिली का ही मेंबर है, वो तीनों मिलके एक ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव साजरा करने वाले थे। तो उसके लिए वो टेंट लगाकर वहाँ पे साउंड और महाप्रसाद का उन्होंने आयोजन करना उनके मन में था, इसलिए वो टेंट लगा रहे थे। लेकिन वो टेंट जो है वो गुने के कंप्लेनेंट के घर के सामने आ रहा था, इसलिए उसने टेंट लगाने को विरोध किया। तो उस दिन उनके आपस में बाचाबाची हो गई, लेकिन उन्होंने वो प्रकरण आपस में मिटवा दिया। बाद में कल 27 तारीख को अचानक आरोपी और उसके फैमिली वाले कंप्लेनेंट के घर में गए और तू हमको टेंट क्यों नहीं लगाने देता, तुझे जान से मार देंगे करके ऐसा बोल के उन्होंने चाकू से कंप्लेनेंट के भाई के ऊपर वार किया। उसमें वो गंभीर तरीके से जख्मी हो गया। अभी वो मेडिकल हॉस्पिटल में उपचार ले रहा है। कंप्लेनेंट ने कंप्लेंट देने के बाद हमने कंप्लेंट रजिस्टर किया और आरोपियों को कब्जे में ले लिया है। उनको अरेस्ट करके आगे की कार्रवाई शुरू है। ये कार्रवाई माननीय पुलिस आयुक्त सर, माननीय जॉइंट सीपी सर, माननीय रीजन सर साउथ रीजन, माननीय डीसीपी सर जोन 4 मैडम और माननीय एसीपी सर सक्करदरा विभाग, इनके मार्गदर्शन में हुई है। गुनाह दाखिल होने के बाद तत्काल हमारे डीबी स्क्वाड और पुलिस अधिकारी कर्मचारियों ने आरोपी को सर्च करके उसको कब्जे में लिया और उसको अरेस्ट कर दिए। नागपूरच्या नंदनवन परिसरात घडलेल्या या हल्ल्याने एक मोठा प्रश्न उभा केला आहे। अशा घटना रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाचपावली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी समोर आली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका हद्दपार इसमाला अटक केली आहे। या इसमाने पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे प्रवेश केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एक महत्त्वाची माहिती मिळवली आहे की एक इसम गुन्हा करण्याच्या तयारीत आहे। पाचपावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत NIT गार्डन जवळ आवळे बाबू चौक परिसरात सापळा रचला। तेथे आरोपीने पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याचे नाव सुमित उर्फ जॉन सुनील शिंदे असं कळाले। या तपासादरम्यान पोलिसांनी तपास केला आणि आरोपीच्या अभिलेखाची माहिती जाणून घेतली। त्यावरून समजले की आरोपीला मागील वर्षी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते। आरोपीने हद्दपारीचे आदेश उल्लंघन केले होते। यावर पोलिसांनी त्याच्यावर कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली आहे। डीबीचे दिलीप पवार यांनी गस्त घालत असताना त्यांच्या टीमसोबत त्यांना माहिती मिळाली की जरीपटकाचा तडीपार आरोपी आहे, त्याचं नाव जॉन उर्फ सुमित शिंदे आहे। तर त्याचे वर्णन पण मिळाली खबऱ्याकडून, त्या पद्धतीने त्याला ताब्यात घेतल्या आवळे बाबू चौकातून त्याची झडती घेतली आणि त्याचं नाव पत्ता विचारले आणि त्यांनी मान्य झोन 5 यांची परवानगी घेतली का किंवा वरिष्ठ अधिकारी परवानगी घेतली का हे वगैरे त्याची परवानगी नव्हती, म्हणून त्याला पोलीस ठाणे पाचपावली आमच्या एरियात सापडल्यामुळे त्याला इथं आणले आणि त्याच्यावर 142 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या टीम दिलीप पवार, प्रकाश पखान, वासुदेव आणि अंकुश राठोड, आशिष भावनकर या टीमने ही कारवाई केलेली आहे। भविष्यात असं कुठल्याही तडीपार कुठल्याही एरियाचा नागपूर शहराचा जर आमच्या एरियात मिळून आल्यास आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू।
पाचपावली पोलीस ठाण्याच्या यशस्वी कारवाईला पोलीस उपायुक्त महक स्वामी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. या कामगिरीला विशेष महत्त्व दिले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडनं अधिक तपास सुरू आहे. राज्यात जीबी सिंड्रोमचा फैलाव वेगाने वाढत आहे, विशेषतः पुणे आणि नागपूर शहरामध्ये. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन सज्ज आहे, काळजी करण्याचं काम नाही. फक्त पुण्यामध्ये काही गावांमध्येच ते पेशंट सापडलेले आहेत आणि त्याच्यावरती योग्य ते उपचार केले जातात. आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा रुग्ण मिळाले. मी आपल्या माध्यमातून आवाहन करते की उकळलेलं पाणी प्यावं आणि स्वतःची स्वच्छता राखावी. बाकी घाबरून देण्याचं काम नाही. सरकार प्रशासन सज्ज आहे. साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी योग्य काळजी घेत स्वच्छता राखून आणि पाणी उकळून पिऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे. प्रशासनाशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचे आवाहन देखील मंत्री बोर्डीकर यांनी केले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपी चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.